नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, आज सकाळी सकाळीच आवरले मी आणि पोरांचं पण आवरलेलं आहे आणि आता पीठ वगैरे मळलंय. पनीरची भाजी बनवायची आहे, त्यामुळं त्याचीच तयारी चालू आहे. आता दूध तापाय ठेवलंय आणि आज मी ही कुर्ती घातलेली. तुम्ही बघितलेली ऋतूच्या काय आता गॅदरिंग होतं तेव्हा घातलेली, आज घातली. आज घातली म्हणजे आज पनीर. अगं ते अजून हेच नाही केलं, यांना पनीर आवडतं. अगं अजून बघते शिजवलं ना मग मी तुला देईन. हा हा, टिफिन पण हेच आहे, त्याच्यामुळे मग मी पटकन तयारी करते. आणि आज काय ते तुम्हाला नंतर समजेल किंवा थंबनेलवरून समजलं पण असं बऱ्याच जणांना. तर चला पहिलं पटकन भाजीची तयारी करते, कारण त्याला टिफिन द्यायचा आहे. हा, तर हे ना रागी बिस्किट मी ना तुम्हाला म्हटलं परवा गेलते ना किराणा भरायला, तर तिथं दिसलं, म्हटलं बघूयात ट्राय करून. ते बाकीचे आरबट सरबट देण्यापेक्षा म्हटलं बघू जरा आहे कसे आहेत काय. आणि तेव्हा पॅकेजिंग बघ किती मस्त आहे. वा, छान आहे. पहिल्यांदाच आणले ते. किती 3 दिवस आधी तुमच्या बाजाराच्या 18 बिस्किट असतं त्याच्यात. बघू म्हटलं एकदा जरा वेगळं काहीतरी ट्राय करू. छान अशी जास्त गोड पण नाही, जास्त हे पण नाही. छान आहे ना, साईला पण आवडत. रागी किंवा नाचणी इथं दिलेले त्यांनी ते बिस्किट आहे. आणि इथं लिहिलंय पण मेड फॉर ऑर्गॅनिक रागी, म्हणजे खरंच हे प्युअर आहे बरं का. म्हणजे मला पण असं वाटलं खाऊन. आणि त्याच्यात जे आहेत ना जास्त ते पण असं म्हणजे हे नाहीये, जास्त शुगर पण नाहीये. बेस्ट फॉर लोअर कोलेस्ट्रॉल लेवल अँड वेट लॉस. बिस्किट जर खायचं असेल ना तर हेच खा वेट लॉस साठी. बघा, बेस्ट फॉर लोअर कोलेस्ट्रॉल लेवल अँड वेट लॉस, हे पण याच्यावरती लिहिलेलं आहे. म्हणजे मुलांसाठी पण, मुलांसाठी खरंच चांगलं आहे. आपल्याला तर माहिती आहे रागी नाचणी वगैरे हे मुलांसाठी ते किती चांगलं असतं. बेस्ट ना ते आरबट सरबट बिस्किट पेक्षा 80 रुपयाला 80 रुपये प्राइस आहे याच्यावरती. पण चांगले आहे बघा, त्यांनी सांगितलंय म्हणजे वेट लॉस साठी पण चालतं. कोलेस्ट्रॉल वगैरे ते तर आहेच आहे, वेट गेन साठी पण वेट लॉस साठी पण, आणि मुलांसाठी मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे. आणि म्हाताऱ्या लोकांसाठी तर चांगलंच आहे, शुगर वगैरे असतं त्यांच्यासाठी पण. आणि प्रेग्नेन्सीत पण हे यूज करू शकतो. चांगलं आहे बरं का. इथून पुढं खरं बिस्किट जर आणायचं असेल ना तर हे चालेल. चांगलं आहे. भूमाता फूड प्रोडक्ट यांचं हे चांगले. तर मी ना 2 मीडियम साईजचे कांदे कट केले आणि आता ते थोडेसे हे करून घेते, जरा मऊ पडलेत. आता ना टोमॅटो टाकते. टोमॅटो पण 2 घेतलेत, मीडियम साईजचेच आहेत. कधी कधी खडे मसाले जे असतात ना ते पण मी तेलात अगोदर ह्याच्यातच असं म्हणजे गरम करून घेते, जसा टाईम असेल तसं, असं जे आठवण तसं. आता ना त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकते, म्हणजे ना ते लवकर मऊ होतील असं. आणि नेमकी लाईटच नाही आहे, आता काय होते काय माहिती नाही. तर मला मसाला बारीक करायचा आहे,
बघू आली तर तोपर्यंत बरंच आहे, नाही तर मग दुपारूनच त्याला डबा घेऊन जायला लागेल मला. बघूयात काय होते आता. आणि हे एवढं झालं ना तर याच्यात आहे ना मी ना काजू पण टाकते, पण मी काय करते शक्यतो खायला आहे ना मोठे काजू आणते आणि भाजीत जर घालायची असेल ना तर बघा ही अशी पाकळी भेटती ना, मग ती आपली पावशेर आणली का जाती मस्त बरेच दिवस जाते. असं थोडेफार टाकायचे. आणि जेव्हा मी काजू पनीर करते ना तेव्हा पण हीच पाकळी वापरते. ही कशी जरा स्वस्त पडती ना, मग ग्रेव्हीला वगैरे भाजीला काय नाही होत, हीच यूज करायची. कढई ठेवली आणि बरं झालं लाईट आली. पटकन मी ना हे केलं, बारीक करून घेतलं आणि बटर घालते मी थोडंसं. आणि लागतं बटर पनीर. अगोदर थोडंसं तेल टाकते, काय होतं मग ते बटर आहे ना पूर्ण असं जळल्यासारखं होतं ना. थोडंसं पहिलं तेल आणि मग बटर वाटण. याच्यातच मी काजू, कांदा, परत काय टोमॅटो आणि आलं आणि लसूण यातच बारीक करून घेतलं. आता जिरं टाकते, घरचा मसाला, ही धने पावडर आणि हा शाही पनीर मसाला टाकणार आहे, तो नंतर टाकते. आणि हे आपलं वाटण मस्त मिक्स करून घेते. तेल सुटून घेऊ. चांगलं आहे ना हे वाटण मी शिजवून घेतलंय. आणि हा शाही पनीर मसाला एव्हरेस्ट तो म्हणते, किचन किंग, तो पण चांगला आहे बरं का. आता मी पाणी टाकते. आणि पनीर काय केलं मी, जेव्हा चपात्या करेल ना तेव्हा त्याच तव्यावरती हे मटेरियल भाजलं का त्याच्यावरतीच लगेच थोडंसं फ्राय करणे एकदम नॉर्मल. आणि मग याच्यात ॲड करेल, ते अगोदरच नाही ठेवत. आता पहिलं ना ही ग्रेव्ही मस्त शिजून देते, जेवढं हवं आहे तेवढं घेते. आणि नॉर्मल आहे ना मी त्याच्यात 1 ते 2 चिमूट अशी थोडीशी साखर टाकलेली आहे. आणि मिरची पावडर वगैरे मी काही टाकत नाही, तरी वगैरे नाही दिसणार तुम्हाला याला. आणि तसं पण तरी नसतंच यांना ग्रेव्हीच्या भाज्यांना जास्त. तर पनीर गरम करून मी टाकलं याच्यात, तव्यावरतीच हे गरम केलं होतं, म्हणजे लक्षातच नाही राहिलं हे कॅमेरा चालू करायचा. आणि तव्याकडे लक्ष देऊ नका, कारण तव्यावरती कांदा टोमॅटो झाला, चपात्या झाल्या, त्यामुळे तो थोडासा झाला असा, पण त्याच्या डबल मी त्याला गोरं करणार आहे. आणि टोमॅटो वगैरे भाजलं ना तर तवा उलटा एकदम चांगला निघतो. तर बघा आता झाला असा खराब. तर आता 5 मिनटं जरा होऊन देते, कारण आहे ना थोडासा मसाला पण त्या पनीरमध्ये थोडा मिक्स झाला पाहिजे. तर आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे पनीर टाकल्यावर. आणि ग्रेव्ही पण बघा जास्त पातळ नाही, घट्ट नाही. आणि ना जेव्हा थंड होती ना ती थोडीशी घट्ट होतीच. तर मग नंतर फक्त कोथिंबीर, मग रेडी. तर मग भाजी झाल्यावरती ऋतूला शाळेत द्यायची होती. सई आणि मी मग गेले बघा त्याला शाळेत डबा देऊन आले, कारण सकाळी तर जरा गडबड झाली त्यामुळं. पण शाळा काही जवळच आहे, 5 ते 10 मिनिटं लागतात, 5 मिनिटं लागतात. पण आता ऊन आहे ना, जरा उन्हाचं नकोच वाटतं जायला. पण माझं जरा काम पण होतं गावात, आणि सईला कॅप घातलेली आणि मी पण ओढणी घेतलेली. मग आता आम्ही चाललोय गावात, त्याला टिफिन पहिला दिला. 11:30 का 11:15 काय तर झाले होते. मग निघाले मी गावात. आणि आता मी चालले पार्लरमध्ये. इथे एक छोटंसं पार्लर आहे एका ताईंचं, तर म्हटलं चला जाऊया आज. आणि तुम्हाला सांगते आज माझा बर्थडे आहे, तर मग गेले होते मी. कशाला गेलते ते नंतर सांगन. आणि येता येता मुलांसाठी खाऊ घेऊन आले. तर इथं किराणा भरतो ना, तर ह्या भाऊंनी मला इथं दिलेलं आहे मला कॉईन. मस्त अनपेक्षित होतं मला हे गिफ्ट, माझा आज बर्थडे म्हणून त्यांनी मग दिलं. मग खाऊ घेऊन मी घरी आले. आणि घरी आल्यावरती मग पहा आज अशी मी
चिकनची सिंपल कुर्ती घातलेली आहे आणि सईनी पण मग फ्रॉक घातला, म्हणते आई तुझा बर्थडे तर मग मी पण फ्रॉक. आणि बघा लगेच कशी मी तुम्हाला दाखवत होते, तिला वाटलं रीलच बनवतोय. आणि हो, आपल्या इंस्टाग्राम वरती ना मी भरपूर रील टाकते माझ्या सईच्या मुलांच्या, तर तुम्ही नक्की जाऊन बघा माझ्या आयडी वरती स्मिता हांडे 23. नक्की तिथे जाऊन मला फॉलो करा. तर बघा मग मी पार्लर मध्ये गेलते फेशियल करायला. किती वर्षांनी मी आज फेशियल केलं असन, तर मीच म्हटले चला आज आपला बर्थडे, जर आपल्याला पण स्पेशल फील झालं पाहिजे, तर म्हणून मग मी गेले होते पार्लर मध्ये. तिथे जास्त शूट नाही घेतलं, आता फेशियल करायचं ते काही म्हटलं मग जाऊ दे. आयब्रो नाही केले, आयब्रो मी कधीतरीच करत असते, जास्त नाही करत, लई स्पेशल काय असेल तरच. पण फेशियल केलं मी आणि मला खरंच एवढं बरं वाटलं ना, ते मसाज वगैरे करतात ना पाठीचा वगैरे, परत असं एवढं मस्त एकदम रिलॅक्स फील झालं होतं मला. खरंच ना 1-1.5 तास कसा गेला मला काही समजलंच नाही. आणि असं कधीतरी केलं पाहिजे ना. म्हणजे मीच ठरवलं की बर्थडेच्या वेळी मी जाईन मस्तपैकी स्वतःसाठी जरा वेळ देईन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सई पार पण रडली नाही तिथं, एकदम मस्त ती पण होती. आणि माझं पण एकदम रिलॅक्स मध्ये काम चाललं होतं. म्हटलं चला आपल्याला पण कधी असं म्हणजे कोण मसाज आपलं तरी स्वतःहून कोण करत नाही, तर मग मी गेले होते. आणि आता मी ठरवले निदान 2-3 महिन्यातून तरी जरा आपल्याला जेव्हा टाइम असेल ना तेव्हा जाऊन असं थोडा तरी वेळ आपण आपल्यासाठी दिलाच पाहिजे. पण मी काल चला बर्थडे होता म्हणून गेले, नंतर कधी जाते मला पण माहित नाही, असं काहीतरी असल्यावरच आपण जाणार. मग एकदम मला रिलॅक्स फील झालं खरंच. आणि ब्लॅक हेड्स वगैरे पूर्ण नाकावरचे गेले. ते मला म्हटलं तुम्ही वरच्यावर आले ना म्हणजे असं 2-3 महिन्यांनी तरी भरपूर फरक पडेल. पण बघू आता पुढचं गेल्यावर तुमच्यासोबत करायलाच शेअर. आणि मग भूक तर खूप लागली होती कारण 1:30 वाजले होते ना, म्हटलं मग चला जेवण घ्यावं. आणि सईला मी तिथं ना राजगिऱ्याचा लाडू नेला होता बॅग मध्ये 2. तिने खाले, पाणी वगैरे बॉटल माझ्यासोबत सगळं असतंच ती असली का. तर मग पनीरची भाजी सकाळी केली होती तुम्ही तर पाहिलंच. आणि मग आल्यावरती पहिली जेवायला बसले. आणि आता मालिका पाहता पाहता माझं चाललंय जेवायचं. आपली नेहमीची रिश्ता काय कहलाता है ते पाहत होते. आणि इकडे एका साईडला जेवण पण चाललं होतं. आणि एवढी भूक लागली होती ना, मी पार मस्त 3 चपात्या खाल्ल्या. सकाळी ना फक्त ते बिस्किट खाल्लं आणि दूध पिले होते आणि तशीच गेलते, त्यामुळे मग भूक लागलेलीच होती. तर मग भुकाच्या याच्यामध्ये 3 मस्तपैकी चपात्या वगैरे खाल्या. आणि मग नंतर सईला झोपवलं आणि संध्याकाळी जरा बाहेर गेले. आता इथं आमच्या चालल्यात गाण्यांच्या भेंड्या. व्यस्त झाले. तो काय न हा म्हण नाना की मोरनी कमर नाही नानी की मोरनी जो बच्चा था वो चोर ले गया यो. अरे जे जायलाच माहिती त्याला डॉक्टर गाणे. माझी विनी बघा सागर विनी दिसते का पण. हा ईश्वरीने घातली आमच्या आता दीदी तिच्याकडून एक तोंड दाखव. स्टाईल शिकायला पाहिजे मला. यार थांबा तुम्ही सगळ्यांनी एक घ्या. काका इथं आमच्या मित्रांनी कुरकुराचा पुडा आणलेला आहे बघावे. इथं सगळेजण खात आहे. आणि न आला ना ये बरोबर ये बोल तू माझ्याकडून ये. इथं मिलना हमारा जाने क्या रंग लाएगा ग ग. आम्ही शाळेत होतो का तेव्हापासून आमचं ये आलं की हे यार यार गाणं ठरलं. काल इच्छा मला माहिती एक भेंडी चटणी काय पण खिंच लाती है उनसे गुजरना जो मैं जाओ भी सखी सकती है सांसें मेरी जाती है. आता चिकुरा चिकुराम चला हत्तीचा गप्पे. आपल्या इथं गाणं झालंय गॅदरिंगला. बघा आकाशात चंद्र किती मस्त दिसतोय. आता गाणी नाही आली का पोर म्हणते भाषण. हे नवीनच आहे.
म्हणन चढली तुझ्या मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे न तुझ्यावर आलं यश. चला आत्ता वाजलं 8:30 आणि बड्डेला पहिलं म्हटलं मुलांना चॉकलेट देईन, पण नंतर विचार केला की जाऊ दे चॉकलेट काहीतरी हे ना मिठाई आणली मी ही बघा ही मिठाई आणली आहे तर ती आता मुलांना देते. तेवढंच मुलांमध्येच सगळं असतंय, लोकांना काय म्हणजे माणसं मोठ्याल्यांचं नाही पण मुलांचं कसं जरा असतं ना, तर मग म्हटलं त्यात चला पोरांनाच वाटते, चला तुम्हाला पण दाखवते. तर आता इथं मुलांना मी ना म्हटलं चला तुम्हाला खाऊ वाटप करते. केक वगैरे म्हटलं नको, चॉकलेट नको, जरा वेगळं मुलांना मिठाई वगैरे जरा खाल्ल्यासारखं वाटन. आणि मग मुलांना मुलांच्या मम्मी पप्पांना त्यांना पण सगळ्यांना दिलं. आणि यांनी मग पेस्ट्री आणले होते 2 माझ्यासाठी आणि कॅडबरी वगैरे ते नंतर मग खाला आम्ही. पण मग मुलांसाठी हाच खाऊ मला बरा वाटला, म्हटलं मग चला तेवढेच मुलं पण खुश आहे ना आपण पण, आणि असं जरा बरं वाटतं मुलांसोबत. आणि मुलांना खूप हे राहतं. आता तर म्हटले परत पार्टी दे, म्हटलं हा करून तुम्हाला काहीतरी जेवण खायला. आता आठवडाभर असंच चालणार आहे याला त्याला माझा बर्थडे. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ असंच सिम्पल मध्ये सेलिब्रेट केलं, कुठं बाहेर तर गेलो नव्हतं. तर कसं वाटलं नक्की सांगा. बाय बाय.